नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. गेल्या आठवड्यामध्ये शेअर मार्केटमध्ये ज्या ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडामोडींचं विश्लेषण, त्याचबरोबर शेअर मार्केटमधली जी गुंतवणूक आहे त्याविषयीचं मार्गदर्शन आपण या कार्यक्रमामधून घेत असतो. शेअर मार्केट तज्ञ राजेश तांबे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार सर, आपण चर्चा करूयात आणि तुमचं मार्गदर्शनही अनेक प्रेक्षकांना तुमच्याकडून घ्यायचं आहे. मात्र सुरुवात आपण करूया की या आठवड्यामध्ये शेअर बाजारामध्ये काय काय घडलं. ख्रिसमस मूडमध्ये असलेल्या भारतीय शेअर बाजारांनी सलग दुसरा आठवडा चांगली कामगिरी नोंदवली आहे. सुट्ट्यांमुळे लहान झालेल्या गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 320 तर निफ्टी 99 अंशांनी सुधारलाय. 2 आठवड्यांमध्ये यातली वाढ अनुक्रमे 794 आणि 250 अंशांची दिसून आली. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात आर्थिक सुधारणा करणारी काही विधेयकं संमत होतील या आशेनं शेअर बाजारात चांगली गुंतवणूक झाली. प्रामुख्यानं परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हात सैल सोडल्यामुळे बाजाराच्या वाढीला चांगलाच हातभार लागला. डॉलरच्या तुलनेत मजबूत झालेल्या रुपयानं या वाढीला साथ दिली. त्यामुळे आठवड्याभराचा विचार करता सेन्सेक्स मधल्या 30 कंपन्यांपैकी 28 कंपन्यांच्या शेअर्सनी वाढ नोंदवली आहे. आपण चर्चेला सुरुवात करतोय. 1800-221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. या टोल फ्री क्रमांकावरती आपण थेट राजेश तांबे यांना फोन करून प्रश्न विचारू शकता. आपल्याला पहिला प्रश्न बदलापूरहून प्रेक्षक विचारतायत. आपण मंगेश यांचा प्रश्न जाणून घेऊयात. मंगेश, बोला, आपला काय प्रश्न आहे? असं आहे राजेश सरांना. मंगेश, बोला. मी त्यांचा हा कार्यक्रम. मंगेश, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि थेट प्रश्न विचारा. मी राजेश सरांचा हा कार्यक्रम रेग्युलर पाहतो, तर मी त्याप्रमाणे हळूहळू पण तो शेअर खरेदी केलाय, पण तो आज शेअर रोज खाली खाली येत चाललाय, तर मी काय करावं? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. L&T मध्ये त्यांचे जे कोणते हे होते, त्यांचेच एम्प्लॉई होते, त्यांनी ट्विटरवरती ट्विट केलं की कंपनीचा खूप मोठा डेट आहे 90,000 करोडचा. बुक्समध्ये आपण बघतो तो कमी आहे. आणि एक आपण हे पण मानून चालायचं की समजा त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य असेल, त्याची करंट मॅनेजमेंट असते, ती पण आपल्या तरीक्याने वर्क करते. त्यांची गोष्ट सत्य आहे, मग जेव्हा ही मॅनेजमेंट अलग होईल आणि जेव्हा नवीन मॅनेजमेंट येईल, तेव्हा नवीन मॅनेजमेंट जुन्या मॅनेजमेंट बद्दल सांगतं, तेव्हा आपल्याला कळतं की व्हॉट इज द ट्रूथ बिहाइंड. पण आपण हे बघायचं की डेफिनेटली इनफॅक्ट इट्स अ गुड कंपनी. दे हॅव एक हा जरूर आहे की ॲज अ अनालिस्ट मी पण म्हणेल की त्यांचा डेट हाय आहे. पण L&T सारखी मोठी कंपनी अशा लवकर काही खतम होत नाही. म्हणजे ती काय बाकीच्या छोट्या कंपनीसारखी नाही आहे. आज त्यांचा 70,000 कोटीचा टर्नओव्हर आहे. मी म्हणेल की तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटचा 10% फक्त एक्सपोजर L&T मध्ये ठेवा, आणि तोच मी तुम्हाला सांगितला आहे. आणि तुम्ही तो रूल तुम्ही फॉलो केला तर यू आर ॲब्सोल्युटली सेफ अँड साउंड. खरंय. आपल्याला पुढचा प्रश्न येतोय. नाशिकहून आपल्याला प्रश्न विचारतायत शांताराम. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. शांताराम, थेट प्रश्न विचारा. काही कारणास्तव आपला संपर्क होऊ शकत नाही शांताराम यांच्याशी. जसं आपण मगाशी बघितलं की शेअर बाजारात, दोन्ही शेअर बाजारांनी चांगली वाढ नोंदवली आहे. ही वाढ नेमकी कशामुळे, आपण नेमकी कारण काय सांगाल? भूषण, असं असतं की एक गुड फिलिंग असते. मोदी सरकार खूप चांगलं काम करते, हे लोकांना पण कळत आहे. तर त्याच्यानंतर काय असतं की कोणची पण वस्तू कधी पण स्ट्रेट अशी वरती जाऊ नाही शकत. जी गोष्ट वरती जाते ती खाली पण यायला पाहिजे. आणि मी हमेशा म्हटलेलं आहे की हर रोज मार्केट वरती जाऊ नाही शकत, मार्केटला खाली पण जायला पाहिजे. नाही तर मग नवीन बुद्धू या मार्केटमध्ये कसे येणार? नवीन बुद्धू जोपर्यंत या मार्केटमध्ये येणार नाही, जुने बुद्धू प्रॉफिट बुक करणार नाही. तर हा एक प्रोसेस आहे, हा एक फिनॉमिना आहे विच एव्हरीबडी हॅज टू एक्सेप्ट. बरोबर, पहिली गोष्ट आहे. सेकंड, गव्हर्नमेंट इज डुईंग अ गुड जॉब. तुम्ही बघितलं की पॉवर सेक्टरमध्ये पियुष गोयल इज डुईंग अ फॅन्टास्टिक जॉब. नितीन गडकरी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इज डुईंग अ फॅन्टास्टिक जॉब. प्राईम मिनिस्टर मोदी हिमसेल्फ इज डुईंग अ फॅन्टास्टिक जॉब. तर आता हा जो फिनॉमिना आहे, तर मला असं वाटतं की नवीन वर्षामध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये अगेन द मार्केट्स विल स्टार्ट गोईंग अप. आणि ज्याला म्हणतात ना, ग्रीन कलरमध्ये येईल मार्केट, रेड कलरमध्ये दिसणार नाही. आणि अल्टिमेटली जसं माझं म्हणणं आहे, ग्रोथ स्टोरी इंडियामध्ये आहे. अजूनही आपण भुके आहे. अजून पोट माझं नाही भरलंय, तुमचं नाही भरलंय, कोणाचंही नाही भरलंय. कोणाचं अर्ध भरलंय, कोणाचं क्वार्टर भरलंय, पण पुरं पोट कोणाचं भरलं नाही. चायनामध्ये ग्रोथ झाली, पण अजून ती तशी ग्रोथ अजून आपल्याकडे आली नाही. म्हणून अजूनही आपल्याकडे स्कोप आहे ॲग्रिकल्चर, मॅन्युफॅक्चरिंग आणि या सगळ्या सेक्टर्समध्ये ग्रो होण्याचा. तर मी म्हणेल की डेफिनेटली इंडिया स्टँड्स अँड हॅज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी ॲज फार ॲज दी स्टॉक मार्केट इज कन्सर्न. परत लोकांना सांगतो की गोल्ड घेऊ नका, गोल्ड संपलं. 67च्या भावामध्ये गोल्ड संपलं, क्योंकि सर्क्युलेटिंग ॲसेट केला त्याला गव्हर्नमेंटने. खूप छान तो डिसिजन होतं. सिल्वर तर गेलं, आता कोणी विचारत पण नाही. चांदीला तर कोणी विचारत पण नाही. आणि रिअल सेक्टर येणाऱ्या 5 वर्षापर्यंत झोपलं.
आणि माझं म्हणणं आहे असं भूषण की एक प्रॉपर्टी फक्त माणसाने ठेवावी, 2 प्रॉपर्टी, ती ऑल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट. मग लोणावळ्याला बंगला आहे, याला बंगल्याला, जंगलामध्ये कशाला बंगले करायचे? त्याच्यापेक्षा नेटवर जा, मस्त हॉटेल बुकिंग्स घ्या, वर्ल्ड ओव्हर फिरा. नेटमध्ये तुम्हाला एवढे चीप हॉटेल्स मिळतात. गो अँड हॅव द एक्सपिरियन्स ऑफ लिव्हिंग इन बेस्ट ऑफ द हॉटेल्स ऑफ द वर्ल्ड रादर देन बाईंग ईच प्रॉपर्टी ॲट ईच प्लेसेस, लोणावळा, खंडाला आणि मध्ये भूत बंगला सगळा तयार करायचा. तर त्याच्यापेक्षा अँड ऑल द स्टोरीज ऑल ओव्हर. तर माझं असं म्हणणं आहे की इक्विटी मार्केट्स तुम्हाला सर्वात चांगले रिटर्न्स देतात. खरंय. आपल्याला पुढचा प्रश्न येतोय. गोपाळ आपल्याला नाशिकहून प्रश्न विचारतायत. गोपाळ, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. मला ज्योतिष स्ट्रक्चर आणि रिलायन्स कॅपिटल बद्दल माहिती हवी. ओके. ज्योती स्ट्रक्चरमध्ये बेसिकली तुम्ही हा लोह्याचा खंबा आणि त्याच्यामध्ये ट्रान्समिशन टावर असतो. त्याच्यामध्ये नथिंग इज व्हेरी ग्रेट अबाउट द प्रॉडक्ट. पण आता त्याच्यामध्ये पण असं असतं की काही ड्रिव्हन स्टॉक्स असतात, त्याच्यामध्ये अगर तो असेल तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं एप्रिसिएशन मिळतं. पण मी म्हणेल की एडीएजी ग्रुपमध्ये जे तुम्ही आता मला सांगितलं रिलायन्स कॅपिटल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की रिलायन्स इन्फ्राला तुम्ही विकत घ्या शॉर्ट टर्मच्या याने. आणि समजा अगर तुम्ही तो महिना, 1.5 महिना, 2 महिने पण ठेवला तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला पैसे मिळतील. रिलायन्स कॅपिटलमध्ये पण तुम्हाला चांगली एप्रिसिएशन मिळेल. म्हणजे अगर बँक रेट अगर तुम्हाला पुऱ्या वर्षाचा काहीतरी 8% मिळतो आणि त्याच्यामध्ये अगर तुम्हाला 10%, 15% पण सुटला महिना, 2 महिन्यामध्ये, तर कंटिन्यू टू होल्ड. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षा आहे की एवढी तुम्हाला रिटर्न चांगला मिळायला पाहिजे. आणखीन एक प्रश्न होता आपल्याला चंद्रपूरहून. आपल्याला प्रमोद प्रश्न विचारतायत. प्रमोद, आपला प्रश्न विचारा. नमस्कार तांबे सर. नमस्कार. मी आपण सांगितल्याप्रमाणे सर LNT आणि SBIचे शेअर घेतले आहे सर. हो. आणि ते सध्या डाऊन झालेले आहे सर. त्या विकू की होल्ड करू? सध्या खाली आलेले आहे. रोज तर जसं मी तुम्हाला सांगितलं मार्केटवरती जाऊ नाही शकत. आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती ॲटलिस्ट तुम्ही वर्ष, 1.5 वर्ष तरी ठेवा. लॉंग टर्म तरी ठेवा ना. एका रात्रीमध्ये तुम्ही म्हणता की सगळ्यांनी करोडपती बनायचं. आता सगळ्यांनी ठरवलेलं आहे की एव्हरीबडी वॉन्ट्स टू बिकम करोडपती एका दिवसामध्ये. ते शक्य नाही आहे. तर बँकेमध्ये तुम्ही पैसा ठेवला आहे, 60%, 7.5% तुम्हाला व्याज मिळणार. वर्षभरामध्ये अगर तुम्हाला बँकेच्या व्याजापेक्षा तुम्हाला चांगलं मिळालं SBIमध्ये, लासन टुब्रोमध्ये, देन व्हॉट इज दी हार्म? तर त्याला ठेवा, बघा काय तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो. नाही अगर तुम्हाला काही बॅड एक्सपिरियन्स आला तर मला फोन करा माझ्या नंबरवर 9967781988. कार्यक्रमाच्या नंतर मला फोन करा. काही असे स्टॉक्स शॉर्ट टर्मसाठी मी तुम्हाला रेकमेंड करील की ज्याच्यामध्ये तुम्हाला 10%, 15%चं एप्रिसिएशन 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये मिळू शकतं. शॉर्ट टर्म म्हणजे 30 ते 60 दिवसाचा मी हा पिरियड घेतो. तर 30 ते 60 दिवसामध्ये तुम्हाला 5% पासून तर वरती 10%, 15% पण अगर तुम्हाला रिटर्न मिळाला तर फारच छान आहे. त्याच्यासाठी फोन करा. 1, 2 की 3 स्क्रिप्ट्स मी तुम्हाला सांगेल. नक्कीच. आणखीन एक प्रश्न आपल्याला कल्याणहून चंद्रशेखर प्रश्न विचारतायत. चंद्रशेखर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. बोला चंद्रशेखर. हॅलो, मी कल्याणहून कुलकर्णी बोलतोय, चंद्रशेखर कुलकर्णी. बोला. नमस्कार सर. माझ्याकडे शेरॉन बायोमेडिसिनचे मी 200 शेअर घेतले होते 70 रुपीजचे. आणि सारेगम इंडियाचे म्हणजे पूर्वीचे HFV त्याचे 118 रुपयाने 125 शेअर घेतले. तर आता एक तर चांगल्यापैकी चाललेला आहे सारेगम. शेरॉन बायोमेडिसिन मात्र खाली आलाय. तर काय करायला पाहिजे त्याचं? खाली आला असेल तर त्याच्यामध्ये बघा तुमचा टोटल लॉस किती आहे आणि त्याच्यामध्ये सेल आउट करा. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही स्वॅप करू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये जा, टॉरेंट फार्मामध्ये जा, फार्मास्युटिकलमध्ये जायचं असेल तर ग्लॅक्सोस्मिथलाइन BCM तुम्ही घेऊ शकता. ते तुम्हाला चांगला प्रॉफिट देईल. त्याच्यानंतर तुमच्याकडे तिसरा हे आहे ल्युपिन तुम्ही घेऊ शकता. तर तुमच्याकडे असे या 3 ऑल्टरनेटिव्हज आहे. आणि सारेगामामध्ये पण एक टाइम नंतर प्रॉफिट बुक करा. ते पैसे घरी घेऊन या, नाही तर नुसताच तो फक्त कागदावरतीच राहतो तो फक्त प्रॉफिट. आपल्याला पुढचा प्रश्न येतोय. नागेश आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतायत. नागेश, आपला प्रश्न विचारा. नमस्ते तांबे सर. नमस्कार. सर माझ्याकडे ग्लेनमार्क फार्मा 20 शेअर 900 रुपयाच्या भावाने. आणि दुसरा आहे मदरसन सुमी 250 रुपयाच्या भावाने 100 शेअर. हां. ग्लेनमार्क होल्ड करून ठेवा. अजून मदरसन सुमी, मदरसन सुमी किती हे फाटू शकतो मला सांगा. ही करंगळी आहे. याला अगर समजा अगर हे लागली, हे ज्याला म्हणतात जी स्वेलिंग होते, अरे काय हत्तीच्या पायासारखी होणार आहे का? जास्त जास्त या अंगुठ्यासारखी थंबसारखीच होणार आहे ना. सगळे लोक त्या मदरसन सुमी मध्ये चालले. मदरला पण सोडा आणि त्या सुमीला पण सोडा. कशाला त्याच्या मागे लागता? मदर नाही, सुमी नाही, सगळे एक भेडचालच नाही हिंदुस्थानामध्ये. तो शेअर चालायला लागला की सगळे त्याच्या मागे लागतात आणि मग सगळे त्याच्यावरती चढतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो पडतो मग त्याच्यानंतर रडायला सुरुवात करतात. खरंय. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतायत विरारहून हिमांशू. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. हिमांशू, बोला, आपला प्रश्न काय? नमस्कार सर, मी हिमांशू कोरे बोलतोय विरारहून. तर माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे अल्केम आणि लालपॅथ मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का आता? कशामध्ये?
अल्केम आणि डॉक्टर लालपाथ एल्केम अजून आणि डॉक्टर लालपाथ लॅब. अच्छा, लालपाथ लॅब. अच्छा, आणि सर दुसरा प्रश्न आहे डॉक्टर रेड्डीचे मी 62 क्वांटिटीज घेतलेले. कोणची कंपनी? डॉक्टर रेड्डी. डॉक्टर रेड्डी. डॉक्टर रेड्डी तर ठीक आहे. डॉक्टर रेड्डीमध्ये तुम्ही आपली इन्व्हेस्टमेंट होल्ड करून ठेवा. यांचा प्रश्न आहे की एल्केम आता घ्यायला पाहिजे आणि डॉक्टर पाथ लॅबोरेटरीज लालसा हा घ्यायला पाहिजे का? ज्या दिवशी हल्लीच झाला त्या दिवशी लोकांना एका दिवसामध्ये भूषण 30% प्रॉफिट मिळाला. आता हे विचार करता येते की परत मी पण अगर घुसलो मला पण 50% मिळाले तर मग कसं होऊ शकतं? अहो, डॉक्टर लाल पॅथ लॅबोरेटरी याच्यामध्ये सगळा प्रायव्हेट इक्विटीचा पैसा होता. त्यांचा एक सिस्टम होतं. त्यांनी ऑल इंडिया मॉडेल केलं अँड दे डिझर्व दिस काइंड ऑफ अ प्राइस. पण आय एम नो अथॉरिटी टू स्पीक की ही प्राइस बरोबर आहे की नाही. पण एल्केमची प्राइस जो 30% वाढला, 1000 रुपयाचा काहीतरी भाव होता आणि आज 1300 रुपयाचा भाव आहे. वो कहते हाजमोलामध्ये ती ऍड येते ना, हजम नाही होता है. मला काही ते हजम होत नाही. तर आय एम नॉट एबल टू डायजेस्ट दिस. बाकी रेस्ट इज युअर्स. पुण्याहून संदीप आपल्याला पुढचा प्रश्न विचारतायत. संदीप, बोला, आपला प्रश्न काय आहे? राजेश सर नमस्कार. संदीप बोलतो पुण्यावरनं. नमस्कार. माझ्याकडे एल्डर फार्मा आहे राजेश सर 128 न 200 क्वांटिटी आहे. तर त्यामध्ये माझा जवळपास 7 ते 8 हजार रुपये लॉस आहे. तर मी काढून ऑरबिंदो फार्मा किंवा नॅटको फार्मा घेतला तर चालेल का? ऑरबिंदो फार्मा घ्या मग. बाय ऑरबिंदो फार्मा. खरंय. 1800221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. शेअर मार्केटमधल्या विविध घडामोडी आणि त्या संदर्भातलं मार्गदर्शन, शेअर गुंतवणूक कशी करावी याविषयीचं मार्गदर्शन आपण राजेश तांबे यांच्याकडनं घेणार आहोत. आपण 1800221010 या टोल फ्री क्रमांकावर थेट राजेश तांबे यांना प्रश्न विचारू शकता. तुमचा प्रश्न आपल्याला विचारतायत किशोर बीडहून आपल्याला ते प्रश्न विचारतायत. किशोर, आपला प्रश्न विचारा. हा सर, हॅलो, बोल. हा सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे. मी खेड्यामधून बोलतोय, पण मला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची, त्याबद्दल माहिती सांगा ना. तुम्ही खेड्यात राहता, काही वाईट नाही आहे. पण पहिले आपलं होमवर्क कंप्लीट करा. आणि पहिले जोपर्यंत होमवर्क कंप्लीट करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये येऊ नका. क्योंकि या बाजारामध्ये लूटखसोट खूप चालू असते. हर माणूस दुसऱ्या माणसाला हे करतो. त्याच्यापेक्षा मला भूषण ते चंबलचे डाकू आवडायचे. ऍटलीस्ट गन पॉईंटवरती माणसाला गन दाखवायचे, चाकू दाखवायचे आणि त्याचं हे घेऊन जायचे संपत्ती. याच्यामध्ये काय होतं माहिती आहे की हे जे खेड्यातली लोक असतात फार इनोसेंट असतात. मग यांना हे डीमॅट अकाउंट उघडतात, मग त्यांना कोणीतरी तिथे टोपी घालतं आणि बरेचसे असे फोन कॉल्स येतात की आम्ही तुम्हाला एका दिवसामध्ये करोडपती बनवू. तो जो माणूस त्यांना कॉल देतोय तो रोडपतीच आहे आणि तो म्हणतो मी तुम्हाला करोडपती बनवतो. दिस इज हाऊ द हेल इज गोइंग ऑन इन दिस. म्हणून सांगतो की असं काहीतरी करू नका. आणि किशोर, तुम्हाला खास तौर पर तुम्हाला सांगतो की पहिले आपला अभ्यास पूर्ण करा आणि तो पहिले बघा की कसं काय करायचं. मग त्याच्यानंतर मग क्वेश्चन विचारा आणि मग आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊ. थोडक्यात स्वतःचा अभ्यास किंवा होमवर्क आपला चांगला असेल तर आपण शेअर मार्केटमध्ये फसण्याची शक्यता फार कमी असते. जास्त आहे. अच्छा, जास्त आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, चंबलचे डाकू बरे. आजकाल चंबलपेक्षा डाकूपेक्षा आजकाल हे खतरनाक लोक आहे जे लोकांना हे सांगतात. आणि किती असे कॉल्स येतात, मला येतात. तुम्हाला एक कॉल पाठवतो की या कंपनीचा शेअर घ्या. मग मी त्याची बॅलन्स शीट बघतो की या कंपनीची मी कधी बॅलन्स शीट तर बघितली नाही. मग बघतो त्या कंपनीचा नेट सेल फक्त 50 लाख आणि लॉसेस आहे त्याचे काहीतरी 3 कोटी. आणि हा म्हणतो सर 4 रुपयाचा शेअर 40 रुपयावर जाणार. म्हटलं अरे मलाच टोपी घालतोय की काय. खरंय. जसं आपण सुरुवातीला बघत होतो की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आता तेजी आपल्याला दिसतेय किंवा चांगली कामगिरी भारत करतोय. या पुढच्या काळामध्ये नवीन वर्ष खरं तर सुरू होत आहे. या नवीन वर्षाच्या काळामध्ये कशी अपेक्षा शेअर मार्केटकडनं आपली असणार आहे? पहिली गोष्ट तर आपण हे बघायचं की अमेरिकामधून हा जो सिग्नल आला आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या फेडरल रिझर्व्हच्या ज्या बाईंनी जेव्हा ते 7 वर्ष त्यांनी इंटरेस्ट रेट वाढवले नव्हते आणि मग 0.25% त्यांनी वाढवले, तर त्याचा हा सिग्नल आहे की आता तिथे डेव्हलपमेंट येते, आता तिथे ग्रोथ येते. तो ग्रोथ अगर आली तर आपल्यासारख्या कंट्रीजला फार छान आहे, क्योंकि आपल्याला त्यांच्याकडनं एक्सपोर्ट ऑर्डर्स मिळतील आणि त्याच्यानंतर आपल्या एक्सपोर्ट्स वाढतात. आणि केव्हाही अमेरिकेला एक्सपोर्ट करणं केव्हाही चांगलं. आफ्रिकेला आपली लास्ट चॉईस असेल, पण फर्स्ट चॉईस विल ऑलवेज बी अमेरिका. तर हा पहिला. दुसरा, तेलाची किंमत दत्तगुरूंच्या कृपेने मला नाही वाटत की आता $120 कधी हे बघतील. पण मला असं वाटतं की $38 पण काही राहणार नाही. पण एक लेवल ज्याला इक्विलिब्रियम आपण म्हणतो दॅट शुड बी $70 to $80. क्योंकि $70 to $80 मध्ये ही एक अशी प्राइस आहे की ज्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी राहते. क्योंकि ज्यांनी अमेरिकेमध्ये फ्रॅकिंग केलं आणि जिथून सँड ऑइलमधून जे कॅनडामधून जे तेल येतं त्यांचीच कॉस्ट काहीतरी 50 पडते त्यांना. अगर तुम्ही 38 मध्ये केलं तर त्यांना फक्त व्हेरिएबल कॉस्ट त्यांची रिकवर होते, पण त्यांना लॉसेस होतात. तर अल्टिमेटली मार्केट विल गेट ऑन टू एन इक्विलिब्रियम वेल यू विल सी दॅट द क्रूड प्राइस एक $70 ते $80 पर्यंत राहील. त्याच्याने काय होणार आहे माहिती आहे का, की जे नवीन प्लेयर्स पण ज्यांना यायचं मार्केटमध्ये त्यांना पण तुम्ही काहीतरी एक इन्सेंटिव्ह देता की ते पण त्याच्यामध्ये येतील.
नेमकी अगर $50 अगर किंमत राहिली आणि हा बेनिफिट इंडियाने घ्यायला पाहिजे, क्योंकि जेव्हा मेटल प्राइसेस खाली आहे, ऑइलच्या प्राइसेस खाली आहे, याच्यामध्ये आपण आपलं इन्फ्रास्ट्रक्चरवरती ट्रिमेंडस स्पेंडिंग करायला पाहिजे. म्हणजे जसं इन्फ्रास्ट्रक्चर चायनाने तयार केलं, क्योंकि जेव्हा चायनामध्ये 2008 मध्ये तुम्ही बघा पीक प्राइसेस होत्या मेटल्सच्या, त्याच्यापासून आता बघा किती पडल्या आहे. आणि आपण त्या पीक प्राइसेसमध्ये अगर आपण इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपली कॉस्ट किती हाय झाली असती. तर हा ॲडव्हान्टेज इंडियाने घ्यायला पाहिजे की मेटल प्राइसेस खाली आहे, ऑइल प्राइसेस लो आहे, एनर्जी प्राइसेस लो आहे, तर त्याचा बेनिफिट आपण वी शुड गो फॉर क्रिएटिंग दॅट काइंड ऑफ अ वर्ल्ड इन्फ्रास्ट्रक्चर ॲट अ लोअर कॉस्ट, ज्याचा आपल्याला बेनिफिट मिळेल, जे आपण करायला पाहिजे. आपल्याला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. प्रमोद आपल्याला मुंबईतून प्रश्न विचारतायत. प्रमोद, आपला प्रश्न विचारा. हा तांबे सर, नमस्कार. नमस्कार. तुम्हाला नवीन वर्षाच्या ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. हा, तर ऑटो अँसिलरी मध्ये मला हनीवेल ऑटोमोशन आणि केमिकल सेक्टर मध्ये सोलर इंडस्ट्रीज, हे मी बाय करू शकतो का? हा, क्या बात है, क्या बात है प्रमोद भाई. तुम्ही आज एकदम ज्याला म्हणतात की यू टच माय हार्ट ॲज फार ॲज हनीवेल इज कन्सर्न. बिलकुल हनी होऊन जाल तुम्ही. रोज सकाळी गरम पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये हनी टाका, भरपूर चांगले पैसे मिळतील. सिलेक्शन ऑफ द स्टॉक एकदम तुम्ही फॅन्टास्टिक केलाय. पण सोलारमध्ये जी तुम्ही कंपनी सांगितली आहे ती अजून जाऊ नका, क्योंकि सोलारमध्ये अजून काही प्रॉब्लेम्स आहे. ठीक आहे, नरेंद्र मोदी सरकार खूप सांगत आहे बिकॉज वी हॅव टू गो फॉर ग्रीन एनर्जी. पॅरिसमध्ये जो आपण पॅक्ट साईन केला आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं की कोलची युसेज कमी करा, की सो दॅट तुमचे इमिशन्स कमी राहतील. आणि दत्तगुरूंच्या कृपेने तुम्हाला हनीवेलमध्ये हनीच हनी मिळणार. क्या बात आहे. आपल्याला पुढचा प्रश्न येतोय मुंबईहून. आनंद आपल्याला प्रश्न विचारतात. आनंद, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. हॅलो, बोला आनंद. हा ताबे सर. हॅलो, हा बोला. हा, मी इंडिया बुल शेअर घेतले, इंडिया बुल फायनान्स शेअर घेतले 2007 ला. हा, तर मी 850 भाव झाला होता. मी शेअर बाय करू शकतो का सर, का ठेवू अजून? हो आनंद भाऊ, कशाला त्या बुलच्या मागे लागता? मग बियरच्या मागे लागाल. ते बुल पण नको, तो बियर पण नको. कशासाठी? आणि ती दुसरी बियर पण नको. कशाला तुम्ही त्याच्यासाठी लागला? भरपूर चांगले चांगले शेअर्स पडलेले आहेत, त्याच्या मागे जागून तुम्ही त्या बुलच्या मागे चाललाय. नका जाऊ त्या बुलच्या मागे. आपल्याला पुढचा प्रश्न येतोय. आपल्याला नितीन नाशिकहून प्रश्न विचारतायत. नितीन, आपला प्रश्न विचारा. सर, तांबे साहेब नमस्कार. नमस्कार. माझ्याकडे सन फार्मा 962 आहे. हा, सिप्ला 665 आहे. हो, 30. SBI 258 आहे. बस बस बस, 3 पुष्कळ आहे. डॉक्टर रेड्डीज, सिप्ला, अजून सन फार्मा, तिन्ही चांगल्या कंपनीज आहे. सिप्लामध्ये तर डॉक्टर हमीद त्याचे हे होते, त्याचे ओनर आहे. आणि जसं ल्युपिनमध्ये ATT ट्युबोक्लोसिसमध्ये त्या फ्रंट रनर्स, तर आपल्याला जेव्हा श्वास लागतो इनहेल करायला, जेव्हा आपल्याला तो अस्थमा असतो, अस्थमासाठी त्यांची ती बेस्ट आहे. इनहेलर्स जे ते तयार करतात, जेव्हा तो फुग्यासारखा हे असतो. तर तिन्ही कंपनीजला ठेवा. आणि माझं म्हणणं, भूषण जो पहिला क्वेश्चन त्यांनी विचारला होता ज्याच्यावरती बुलवरती मी म्हटलं, तर त्याच्यावरती मला आठवण आली. परवाच दत्त जयंती होती. तर दत्त जयंतीच्या अवसरवर लोकांना सगळ्यांना सांगेल की बुलच्या पण मागे नका जाऊ, त्या बेअरच्या पण नका मागू जाऊ, त्या तिसऱ्या बेअरच्या मागे पण नका जाऊ. दत्त संप्रदायामध्ये आल्याने माझे जे गुरु आहे, केळकर गुरुजी म्हणतात, त्याकडे बघायचं पण नाही, त्या बिअरकडे पण बघायचं नाही. आणि जो माणूस या गोष्टींपासून दूर आहे सर्वात जास्त सुखी राहतो. खरंय. हनीवेल हनी आहे मग बस लाईफमध्ये. खरंय. सर, खरं तर अनेक प्रश्न, अनेक शंका या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात असतात. पण जसं तुम्ही म्हटलात की अमेरिकेने काही चांगले संकेत दिलेत, भारताकडनं काही चांगले संकेत शेअर मार्केटला मिळालेत, रघुराम राजननी काही संकेत दिलेत. रघुराम राजननी एक चीज फार छान केली की त्यांनी खूप याच्यामध्ये सर्वात पहिले त्यांचं काम होतं की इन्फ्लेशनला खाली आणायचं. ते त्यांनी इन्फ्लेशनला खाली आणलं. आणल्याबरोबर त्यांनी 0.50नी इंटरेस्ट रेट्स वाढवले. पण याच्याने इन्व्हेस्टमेंट्स वाढल्या नाही आहे इंडियामध्ये, काही इन्व्हेस्टमेंट्स झालेल्या नाही आहे. क्योंकि बिझनेसमॅन अजून त्यांना म्हणतोय की अजून कमी करा. बिझनेसमॅन का म्हणतो? क्योंकि त्याचे इंटरेस्ट त्याला तो खूप जास्त देतोय. तर बिझनेसमॅन म्हणतो बाबा पहिले इंटरेस्ट रेट्स खाली कर, त्याच्याने माझा जे मी पैसे देतोय इंटरेस्टचे, म्हणजे माझं इंटरेस्ट थोडंसं कमी होईल. बरोबर. तर ते एक आहे. पण इंडियामध्ये काही असं काही खूप जास्त पॉझिटिव्ह साईन्स आलेले नाही आहे की इंटरेस्ट रेट्स कमी करण्याने काही इन्व्हेस्टमेंट्स वाढल्या नाही आहे. एक चीज परत सांगतो, इंटरेस्ट कमी करण्याने कधीही इन्व्हेस्टमेंट्स येत नाही. भूषण, अगर इफ यू आर अ बिझनेसमॅन आणि तुम्हाला माहिती आहे की त्या
त्या प्रॉडक्टला डिमांड आहे, पण इंटरेस्ट रेट्स हाय आहे, पण तुम्हाला माहिती आहे की त्या प्रॉडक्टची डिमांड आहे, तो हॉटकेक सारखा विकला जाईल, तुम्ही तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणार. तर माझं असं म्हणणं आहे की बिझनेसमॅन इज ऑलवेज लुकिंग फॉर रिझन्स. तो कधी हे म्हणत नाही की माझी चूक काय आहे, मी किती, माझ्यामध्ये काय खामी आहे. तो फक्त हे म्हणतो अरे ही इज ऑलवेज लुकिंग फॉर रिझन्स, क्योंकि गव्हर्नमेंटला ग्रोथ पाहिजे. तर ते म्हणतात गव्हर्नमेंटला हे सांगा की इंटरेस्ट रेट्स हाय आहे, तर ते म्हणतात इंटरेस्ट रेट्स कमी करा. बिझनेसमॅन जो असतो ना तो कधीही खुश नसतो. तुम्ही त्याला 0.50 द्या, तो कधी खुश नसणार. तुम्ही त्याला 1% वर रेट ऑफ इंटरेस्ट आणा तरी पण तो खुश नाही राहणार. तुम्ही बिझनेसमॅनच्या नावावर आग्र्याचा ताजमहल त्याच्या अकाउंटवरती करून टाका, ताजमहलचा ओनर तू, दिल्लीचा लाल किल्ल्याचा ओनर तू, तरी पण तो म्हणेल मला खुशी नाही. दिस इज हाऊ अ इंडियन बिझनेसमॅन. खरं. आपल्याला पुढचा प्रश्न येतोय बदलापूरून. ओंकार प्रश्न विचारतात, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. ओंकार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार तांबे सर. नमस्कार. 2 शेअर बद्दल मला तुम्हाला विचारायचं होतं. एक तर एनबीसीसी म्हणजे नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन. क्या बात है, क्या बात है. आणि दुसरं कोलगेट पाल्मोलिव्ह. अरे क्या बात है, क्या बात है. हा बदलापूरच्या मुलांनी, ओंकार, यू रिअली टच माय हार्ट. अरे आज तू माझा इथे हृदय तू टच केलं. कोलगेट पाल्मोलिव्ह, अरे काय शेअर म्हटलं. पहिले डोळे बंद करून पहिले तो शेअर घे. 1000 रुपयाचा तो शेअर आहे, येणाऱ्या टाइम मध्ये 2000 रुपये मिळतील. आणि किती लोक जे एम्प्लॉईज होते कोलगेटचे अब्जोपती झाले, अब्जोपती. ज्यांनी क्लरिकल लेवल्सवर ज्यांनी केलं त्यांना इसॉप मध्ये शेअर्स मिळाले. मी असे किती लोकांना बघितलंय ते आज 2-2 कोटीचे ओनर आहे. 2 करोड, 2 क्रॉस, आणि ते त्यांना फ्री मिळाले कोलगेटमध्ये. आणि त्यांनी दुसरी कंपनी सांगितली एनबीसीसी, नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन. फॅन्टॅस्टिक, थम्स अप. अशी लोकांनी अशी वार्ता केली ना, असे शेअर्स घेतले ना, असं काहीतरी बोलले ना, मग माझं हृदय फार खुश होतं. आणि ते बुल आणि ते बिअर बोलायला लागले की डिप्रेशन येतं. खरंय सर. मला वाटतं या शोचा आपण शेवट या चांगल्या पॉझिटिव्ह नोटवर करतोय. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. पुढच्या शनिवारी संध्याकाळी 5 वाजता पुन्हा भेटूयात. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.